नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू बालक. आता इंट्रोडक्शन द्यायच्या अगोदर त्याला आपण या स्क्रीनवर बघूया. डेली पझल लिहिलेला आहे. 50 डेज दिलेला आहे. IBPS, SBI, RBI, नाबार्ड, UPSC, MBA, CET, CMAT, CAT, SSC, MPSC. एक व्यक्ती पण उभा आहे, जो की माझ्यासारखाच दिसतोय. जोक्स अपार्ट. परत एक व्यक्ती आहे, समीर सर म्हणून. त्याचे काय ते स्कोर्स आहे. हा पण मीच आहे. माझं नाव समीर आहे आणि मी रिझनिंग फॅकल्टी आहे बालक अकॅडमी. पुढच्या काही दिवसामध्ये अराउंड एप्रिलमध्ये एक्झाम आहे MBA CETची आणि त्याच्यामध्ये मेजर पार्ट जो असतो तो रिझनिंगचा असतो. बरोबर, अराउंड 100 मार्क्सचा असतो 200 पैकी. नेक्स्ट त्याच्या पुढे गेलो, IBPS PO, SBI PO आहे, IBPS क्लर्क, परत AFO साठी पण अजून भरपूर एक्झाम्स, MPSC, SSC, रेल्वेज. आता खूप मोठी भरती आली. आपल्या आपल्या सगळ्यांनाच रिझनिंग हा जो सब्जेक्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे पझल्स. तो हा जो व्हिडिओ आहे मराठीमध्ये असणार आहे. तर आपण आता सुरू करू. ओके, सो डेली हे व्हिडिओज असतील. आता पुढच्या काही दिवसात आपण असं असू शकतं की अराउंड 200 to 300 व्हिडिओज आपण कव्हर करू आणि 200 to 300 व्हिडिओज मध्ये पण खूप पझल्स असतील. तर आता आपण जर स्क्रीनवर गेलो तर इकडं आपल्याला मेजरली एक पझल दिसतोय. ओके, आता आपण समजायचा प्रयत्न करू की हा पझल काय आहे काय नाही. ओके, हा एक पझल आहे, याला आपण रँकिंग बेस पझल म्हणतो. ओके, रँकिंग रँकिंग बेस्ड. ओके, त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला बघायचं. द फुटबॉल टुर्नामेंट in the football tournament, 6 players BFJINT for different goals. ओके, 6 प्लेयर्स आहेत. टुर्नामेंट काय फुटबॉल खेळतात. अँड आणि आता या पझलला कसं रीड करायचं, कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला बघा. आणि आता माझा चेहरा नका बघू स्क्रीनवर. तर आपण इकडे बघितलं तर एन स्कोर्ड मोर गोल्स देन आय. आता कसं याला वापरायचं ते बघू. एन स्कोर्ड मोर गोल्स देन आय म्हणजे एन ग्रेटर देन आय. हे आपल्याला नाही वापरायचं. ओके, का बरं? ही ऑर्थोडॉक्स आहे, याच्यात खूप टाइम वेस्ट होतो. आपण आता न्यू वेज मध्ये सॉल्व्ह करू पझल. ठीक आहे, थोडं टाइमपास करून हे करून ते करून आपण वेळ वाया घालायचा नाही. एन हॅज मोर स्कोर दो वन हू स्कोर्ड सेकंड लिस्ट. आता ना सेकंड लिस्ट दिलेले लक्षात ठेवायचं. 1 2 3 4 5 6 जण आहे. बरोबर, हे हायेस्ट असेल, हा लोएस्ट असेल. काय? गोल स्कोरर. ओके, मी जेव्हा पण असा पझल येईल तेव्हा 1 2 3 4 5 6 लिहि. तुम्ही हेच ट्राय करा, तुम्हाला हेच लिहायचं एक्झाम मध्ये. बेस्ट ऑन बेस्ट वे मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा. माझा व्हिडिओ थोडा लॅग होऊ शकतो ड्यू टू नेटवर्क, बट कंटेंट तर तेच राहणार आहे आणि आवाज तर तोच राहणार. द वन हू स्कोर्ड सेकंड लिस्ट गोल्स स्कोर 3 गोल्स. सेकंड लास्ट जो होता त्यांनी 3 गोल्स केलेले. मी आता लगेच सर्कल केलं, गोल आहे, कन्फ्युज नको व्हायला. बी स्कोर्ड मोर देन जी. बी स्कोर्ड मोर देन जी. जी डज नॉट स्कोर लेस देन एन. ओके, म्हणजे हे बघा, आय आणि एन, जी एन पेक्षा कमी नाही करत आहे, म्हणजे एन आणि आय खाली आला. ओके, तर हा पॉईंट. द नंबर ऑफ पर्सन स्कोर्ड गोल्स देन जी सेम एज द नंबर ऑफ पर्सन स्कोर्ड लेस गोल्स देन एफ. ठीक आहे, आता याचं फॅक्ट नाही आहे, तर कधी पण आपण असे सॉल्व्ह करून पझल फॅक्टला पहिले घ्यायचं. जी स्कोर्ड 3 गोल्स मोर देन एफ. जी स्कोर 3 गोल्स मोर देन. ओके, याचे अजून फिक्स नाही. एफ नायदर स्कोर्ड मोर गोल्स देन आय. ओके, म्हणजे खाली आहे. नॉर स्कोर्ड लिस्ट म्हणजे लास्ट पण नाही, नॉर आलंय. ओके, नायदर नॉर. एफ लास्ट पण नाही आहे आणि आयच्या वर पण नाही, तर एफ इकडे येईल. ओके, आय इकडे येईल, एन इकडे येईल, जी इकडे येईल, बी फर्स्ट येईल, लास्ट कोण राहिला? टी. ओके, झालं पझल सॉल्व. आता जी स्कोर 3 गोल्स मोर देन. ठीक आहे, याला जर 3 भेटलेले आहेत त्याच्यात मी +3 ऍड केलं तर ती झाले 6.
म्हणजे जिनी 6 गोल्स केले. बघा आपल्याला एक्झामिनरनी हा जो वाक्य आहे एवढा मोठा हा दिला होता, बरोबर. हा आपल्याला ना डायरेक्ट यूज पण नाही झालाय पूर्ण याच्यात. ओके, वेस्ट गेलाय. पण मी लक्षात ठेवलंय हा एक्झामिनर टाइम वेस्ट करतो. ओके, तर हे डोक्यात ठेवायचं. आता याच्यात प्रश्न काही पण येऊ शकता की जी प्लस एफ कडं टोटल काय बोलतात गोल्स किती होते, म्हणजे या दोघांनी गोल्स किती केले, तर 9 केले. 6+3 लोएस्ट कोणाकडे होता, टी कड होता. तर झाला आपला फर्स्ट पझल झाला. असंच आपण 200-300 पझल करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन, पेन मी वेगळा घेतो. ओके, मला हा पेन खूप आवडतो, ब्ल्यू कलर. देर आर 7 डिफरंट बिल्डिंग्स विथ डिफरंट साइज. काय 7 बिल्डिंग विथ डिफरंट साइज, 2, 3, 4, 5, 6, 7 बिल्डिंग्स, डिफरंट साइज. हाऊस इज बिगर, ठीक आहे, साईज आहे. एक तर लार्ज साईज असू शकते, एक तर स्मॉल. ओके, हाऊस इज बिगर देन हट. तर हाऊस जो आहे तो बिगर देन हट. ओके, हाऊस इज बिगर देन hut but smaller than tent, and tent which is not the biggest. tent biggest नाही आहे, म्हणजे टेंट मोठा नाही आहे. टेंट इकडे येणार नाही कारण की हे दोघे येतील ते टेंट इकडे कुठेतरी येणार. ओके, आता पुढे जाऊ. बंगलो इज स्मॉलर देन हट. बंगलो इज स्मॉलर देन हट. पॅलेस इज बिगर देन बोथ हट अँड केव्ह. ओके, आता इकडं पॅलेस येईल. यांच्यामध्ये ऍक्च्युअल माहित नाही कोण कुठे, ठीक आहे. आणि पॅलेस जो आहे हटपेक्षा मोठा आहे आणि केव इकडं कुठेतरी आहे. एकावर असं लिहिलेलं आहे पॅलेस याच्यापेक्षा मोठा आहे, पण यांच्या खालचं या तिघांचं रिलेशन अजून क्लिअर नाही. या तिघांचं नाही, कोण यांच्यात मागं पुढे, ठीक आहे, कोण याच्यात यांची विलाची साईज मोठी. विला इज बिगर देन पॅलेस. विला is bigger than palace. The number of building size between villa and palace is same as between the palace and cave. Which is smaller than bungalow. बघा, cave, which, ठीक आहे. इकडं पण एक बीच आला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल बोलताय, हे याच्याबद्दल बोलताय. केव विच इज स्मॉलर देन बंगलो, म्हणजे हा इकडे नाही आहे, केव इकडे, ठीक आहे. द वन विच इज सेकंड लार्जेस्ट is 219 स्क्वेअर फीट, वेअर हॅज द वन विच इज, ओके, ठीक आहे. आता हे एक आपल्याला बघायचं आहे की हा एक वाक्य होतं, ठीक आहे, की नंबर ऑफ बिल्डिंग साइज बिटवीन विला अँड पॅलेस इज सेम एज द बिटवीन पॅलेस अँड केव. ओके, समजा आपल्याला आता कळून येतंय की इकडं केव जर घेतला तर इकडं आपण पॅलेस घेऊ शकतो आणि इकडे विला येईल, बरोबर. इकडे जर विला आला तर टेंट आणि हाऊस, टेंट इकडे येईल, हाऊस इकडे येईल, राहिलं कोण, बंगलो. ओके, हॅट आणि बंगलो. आता का बरं हे बरोबर झालं, कारण की यांच्यामध्ये 2 जण आहेत, यांच्यामध्ये 2 जण, ठीक आहे, या अकॉर्डिंगली याच्या. आता द वन विच इज सेकंड लार्जेस्ट इज 219. सेकंड लार्जेस्ट कोण आहे, टेंट आहे, 219 स्क्वेअर फीटचा आहे. तर द वन विच इज सेकंड स्मॉलेस्ट कोण आहे, बंगलो आहे, तो कितीचा आहे, 156 आहे. तो आपल्याकडे आता हा पझल रेडी झालेला. आता क्वेश्चन वर, इफ द लार्जेस्ट बिल्डिंग साइज इज स्क्वेअर व्हॅल्यू बट नॉट मोर देन 260, देन व्हॉट इज द साइज ऑफ विला. बघा, स्क्वेअरची गोष्ट केलेली आहे. स्क्वेअर काय असतं तुम्हाला माहिती आहे, मॅथ्स मध्ये स्क्वेअर्स काय म्हणतात. 7 into 7 is 49, 8 8 जा 64. तो 50 पर्यंत तुम्हाला टेबल्स स्क्वेअर्स लर्न करायची, एक्झाम काढायची तर तेवढं तर करायला लागणार, ठीक आहे. तो याचा आन्सर कमेंट मध्ये द्या, आणि जेवढे पण मी आता पुढे पझल घेणार त्यांना तुम्हाला क्वेश्चन असेच देणार, म्हणजे तुम्ही शिकणार, ही बेसिक गोष्ट आहे. आता द सम ऑफ साइज ऑफ टेंट अँड हाऊस इज 418. टेंट
प्लस हाऊस इक्वल टू 418 बरोबर. आणि टेंटची साईज काय, टेंटची साईज आहे 219. तर 219 इकडे आला प्लस हाऊस आला इक्वल टू 418 आला. तर याला याच्याशी मायनस करा इकडं, सॉरी 418 मायनस 219. ठीक आहे, जी पण व्हॅल्यू येईल ती हाऊस असणार. सिमिलरली बंगलो आणि केव्ह, बंगलो प्लस केव्ह इक्वल टू किती आहे, बंगलो इज 156. सॉरी जरा घसा बसलेला आहे माझा. इज 286. त्याच्यातून 156 मायनस करा, जी पण व्हॅल्यू येईल ती केव्ह असणार. आता बोलले की डिफरन्स बिटवीन हाऊस अँड केव्ह, या दोघांची व्हॅल्यू घ्या, या दोघांना मायनस करा, हाऊसला अँड केव्हला, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. याचा आन्सर कमेंट मध्ये द्या, कमेंट करा याचा आन्सर, तेव्हाच तुम्ही शिकणार. तर या प्रकारे आपण 2 पझल्स रँकिंग वाले सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो यापुढे पण आपण असंच करत राहू. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, प्रिपेअर करत राहा. अँड आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. ओके, आम्हाला हेल्प होईल, आम्ही पण मोटिवेट होऊ शिकवायला. ओके, थँक्यू सो मच, बाय.